मसाला वांगं किंवा सुक्कं वांगं बनवायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारची वांगी हवी असतात. तर चांगल्या प्रकारची वांगी म्हटलं तर गावरान वांगीच असतात. एकदम मस्त आणि टेस्टी, काटेदार आणि हिरवीगार अशी वांगी असायला पाहिजे. तेव्हाच आपलं मसाला वांगं मस्त असं झणझणीत, चमचमीत, टेस्टी लागते. तर मी आज मस्त असं गावरान मसाला वांगं बनवणार आहे. तर इथे मी गावरान वांगी घेतलेली आहेत. ही गावरान वांगी हिरव्या कलरची असतात. ज्या वांग्याचा कलर हिरवा असतो आणि काटेरी असतात तीच वांगी खायला टेस्टी असतात. म्हणून इथे मी गावरान वांगी आणलेली आहेत आणि ती पण गावाकडची आहेत आणि गावरान वांगी काटेरी असतात. तर आता आपण बनवूया गावरान वांग्याची सुक्की भाजी म्हणजे मसाला वांगं मस्त चमचमीत आणि झणझणीत. तर या वांग्याची आपण आता काटे आणि थोडीशी देठे काढून घेऊया. तर जास्त काही याची देठे काढायची नाहीत, कारण की देठामध्ये तर चव फार असते, म्हणून देठे जास्त काढायची नाहीत. ती वरतून फक्त आपल्याला काटे काढून टाकायचे आहेत आणि थोडासा देठ काढायचा आहे. तर आता आपण या वांग्यांना कट करून घेऊया. तर कट करताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या वांग्यांना आपण आता कट करून घेऊया. तर कट करून झाल्यानंतर आपल्याला या फोडीमध्ये असे कट द्यायचे आहेत. म्हणजे किडकी वगैरे असतात, त्याच्यामध्ये आळी असते, किडे असतात, म्हणून आपल्याला अशा प्रकारे कधीही वांगं बनवायचं झालं तर तुम्ही अशा प्रकारे कट करून बघा. म्हणजे त्यामध्ये किडा, आळी राहणार नाही. आणि कट केल्यानंतर पटकन आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत वांगे. म्हणजे वांग्या कलर काळा पडणार नाही. वांग्याचा कलर काळा पडतो जर पाण्यामध्ये नाही घातली तर. तर अशा प्रकारे इथे मी सर्व वांगी कट करून घेते आणि पाण्यात घालून आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. तर इथे सर्व वांगी मी कट करून पाण्यामध्ये घातलेली आहेत आणि आता 2दा धुवून नंतर पाण्यामध्ये मी ठेवलेली आहेत, म्हणजे वांगी काळी पडू नये म्हणून. तर आता आपण मसाला बनवूया. तर खूप काही मसाला लागणार नाही, अगदी घरच्या साहित्यातच आणि साधा, सोपा आणि पारंपरिक पद्धतीचा हा मसाला आहे. तर भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले अख्खे दाणे आणि थोडेसे जिरे भाजलेले. तर ही आता आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे, म्हणजे पावडर बनवून घेतलेली आहे सुकी. तर यामध्येच आपण आता अजून तीळ घालूया. तर भाजलेले तीळ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून हे वाटण करून घेऊया. तर हे वाटण घातल्यानंतर फार छान लागते टेस्टी मसाला वांगं. नंतर इथे मी लसूण पाकळ्या 15 ते 20 घातलेल्या आहेत आणि कोथिंबीरची देठे. नंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तर हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि इकडे मी वांगी पण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत. तर आता आपण मसाला वांगं बनवायचं आहे. तर आपण आता स्टफिंग तयार करूया मसाला वांग्याचं, म्हणजे सुक्या वांग्याचं. तर इथे मी 8 ते 9 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर हे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं आहे. नंतर जी आपण पेस्ट बनवलेली होती ती घालूया. नंतर आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर हा घरचा मसाला आहे. लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. तर खूप काही यामध्ये मसाले घालायचे नाहीत. एवढ्याच मसाल्यामध्ये आपलं मसाला वांगं मस्त टेस्टी बनतं. तर हा मसाला सर्व मिक्स करून घेऊया आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालूया आणि हा मसाला एकजीव करून घेऊया. तर इथे आपला मसाला रेडी आहे आणि आता वांगी पण कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर या वांग्यामध्ये आपण आता हा मसाला भरूया. तर भरपूर असा हा मसाला भरायचा आहे आणि म्हणजे बाहेर निघणार नाही. तर सर्व वांग्यामध्ये आता हा मसाला मी भरून घेते आणि व्यवस्थितमध्ये भरायचा आहे, जेणेकरून हा मसाला बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे इथे मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. तर रेडी आहे आपला आता मस्त फोडणी देऊन आता मसाला वांगं बनवायला सुरुवात करूया. तर स्टफिंग तर तयार केलेलं आहे वांग्यामध्ये. तर तेल घातलेलं आहे इथे मी 4 ते 5 चमचे. थोडासा कढीपत्ता घालूया, थोडेसे जिरे घालूया आणि लाल मिरची पावडर थोडीशी घालूया आणि आता आपण मसाला भरलेली वांगी घालूया. तर सर्व वांगी आता घालूया. तर हे वांगं मी बिना पाण्याचं शिजवून घेणार आहे. तर हे वांगं लगेचच शिजते 5 ते 7 मिनिटामध्ये, खूप काही वेळ लागत नाही आणि या वांग्याला खूप काही तेल पण लागत नाही, पटकन शिजली जातात.
तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं वांगं मस्त शिजलेलं आहे. तर हे आपलं गावरान पद्धतीने आणि गावरान मसाला वांगं तयार झालेलं आहे. तर बिना पाण्याचं वांगं आपलं झटपट तयार झालेलं आहे. तर चेक करूया आपण शिजलेलं आहे का. तर मस्त असं हे शिजलेलं आहे. तर अतिशय टेस्टी आणि फ्लेवर मस्त मसाल्यांचा उतरलेला आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर हे वांगं आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता वांग्याची कन्सिस्टन्सी. जर तुम्हाला थोडासा रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी ओतू शकता. पण इथे मी मसाला वांगं म्हणजे सुक्कं वांगं बनवलेलं आहे, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही. तर अतिशय टेस्टी आणि खमंग आणि एकदम झणझणीत झालेलं आहे. तर हे वांगं तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वांगी गावरान पद्धतीची घेतली आणि हा मसाला भरून जर वांगी बनवली, मसाला वांगी, तर खूप छान टेस्टी लागतात. आणि जे बाकीचे वांगी असतात ते देशी नसतात, गावरान नसतात. अशा पद्धतीनेच तुम्ही वांगी निवडून अशी वांग्याची मस्त चमचमीत झणझणीत सुक्की वांगी बनवून खा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.